सध्या राज्यात पावसाने दमदार एंट्री केलेली आहे। याचाच फायदा हा शेतकऱ्यांना होत आहे आणि काही शेतकऱ्यांना याचा तोटा बसत आहे। आता मी सध्या झेंडूच्या शेतामध्ये आहे। आपण इथे पाहू शकता की जो झेंडू आहे त्याची वाढ होत नाहीये, का तर आता सध्या ऊन पडत नाहीये, त्यामुळे ह्या झेंडूची वाढ होत नाही। याच्यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी काय सांगाल? सध्या पाऊस चालू आहे त्यामुळे ह्या झेंडूची वाढ सुद्धा होत नाहीये। आज 4 दिवस झाले सारखा पाऊस येत आहे, त्यामुळे फुले फुलत नाहीये आणि त्याचप्रमाणे बाजारही 4-5 दिवसापूर्वी 150 ते 160 रुपये बाजार होता। आज बाजार कमी झालेला आहे आणि यासारखाच बाजार कमी राहिला आणि शेतकऱ्यांना परवडेल की नाही हे शंका आहे। आणि पाऊस सतत लगातार पाऊस असल्यामुळे खते झाडांना खते सोडता येत नाहीये। आणि जो खतांना खत सोडता येत नाहीये ते मुळं सुद्धा कुजलेले आहेत। बुरशीनाशक तुम्हाला सोडायचं हो, होतं का? मुळांनाही बुरशी आलेली आहे आणि काही प्रमाणात फुलेही सडू लागली आहेत। फुलांची वाढ कमी होऊ लागलेली आहे। त्यामुळे हे म्हणजे पावसाचाच हा दुष्परिणाम आहे की फुलांची साईज सुद्धा वाढत नाही। हो, फुलांची साईजही वाढत नाहीये आणि काम करण्यासाठी मजूर लोकही येत नाहीये। मजुरी आता 300 ते 350 रुपये मजुरी झालेली आहे, ती आता शेतकऱ्याला परवडत नाहीये। हा सगळा पावसाचाच परिणाम आहे की अजून कसला हो, परिणाम? पावसाचाच परिणाम आहे। पावसामुळे मजूरदार शेतात यायला नको बोलतायत। आपण पाहू शकता की जी फुलांची साईज आहे ती वाढत नाही। जर असाच सतत पाऊस राहिला तर हे झाडांची मुळे सुद्धा कुजतील, त्यामुळे ही झाड अक्षरशः खराब होऊन जातील आणि याचाच मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे। तसेच जे बियाणे होते, खतांचे रेट सुद्धा वाढलेले आहेत। शेतकऱ्यांनी एवढे मेहनतीने एवढा खर्च करून जे शेतबाग भरवलेली आहे ती सुद्धा जर असाच पाऊस राहिला तर ती अक्षरशः जागच्या जागी सडून जाईल। त्यामुळे हा शेतकऱ्यांना अक्षरशः हातबल झाले आपल्याला पाहायला मिळतील। नीलम चापुडे, LS मराठी, जुन्नर, पुणे।